मागचा व्हिडिओ मी टाकला आहे ना तुम्हाला, प्रमाणाचा, अचूक प्रमाणाचा शंकरपाळ्यांचा. आता हे पीठ मुरलं आहे म्हणून मी करायला घेतलं. आता तुम्हाला दाखवते. हे असं वाकडं तिकडं कसं जसं जमेल तसं लाटायचं. नंतर त्याला कड्या कापून घ्यायच्या. अशा कड्या कापून घ्यायच्या. नंतर थोडं जाडच ठेवायचं. तुमचा जास्त वेळ घेत नाही मी, पटापट तुम्हाला दाखवते. मीडियम गॅसवर आणि मग तळायचे त्यांना. जास्त पातळ नाही लाटायचं, थोडं जाडच ठेवायचं. मग छान ते त्याला पदर पण सुटतात आणि खुसखुशीत होतात. हे बघा तेल तापलंय, मी तेलामध्ये टाकलंय. लाटायला थोडा त्रास होतो, पण कडा कापून घ्यायच्या. जसं जमेल तसं लाटायचं. आपल्या हाताच्या गरमीने ना ते तूप नरम पडतं आणि मग तो गोळा पण असा नरम होतो. बघा, कडे कापून घ्यायचे. हे बघा मी काढलेत आधी शंकरपाळे, एकदम मस्त खुसखुशीत आहेत. हे बघा, हे बघा लेअरवाले एकदम मस्त खुसखुशीत बिस्किटासारखे शंकरपाळे. आता हे तळायला थोडा वेळ लागेल. बघा आता हे छान खुसखुशीत शंकरपाळे तळले. कसे वाटले नक्की करून बघा. खूप छान खुसखुशीत, मुलं अगदी आवडीने खातात.